नमस्कार, मी प्रशांत कदम। देशाच्या संसदीय इतिहासातला एक अद्भुत प्रकार काल राज्यसभेमध्ये घडलेला आहे। निवडणुकीमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जो शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी खुलेआमपणे बिनधास्तपणे वापरत होते, एकदा नव्हे तर अनेकदा वापरत होते, तोच शब्द राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उच्चारला आणि त्याच्यावरून उपसभापतींनी जोरदार आक्षेप घेतला। हा शब्द डिफेमेटरी, डेरोगेटरी आणि अनपार्लमेंटरी आहे आणि त्यामुळं हा शब्द सभागृहामध्ये बिलकुल खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी देखील उपसभापतींनी मल्लिकार्जुन खरगेंना दिली। शब्द होता मुजरा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी भाषणं केलेली आहेत त्याचा दर्जा कसा घसरत चाललेला आहे याची यादी मल्लिकार्जुन खरगे वाचून दाखवत होते आणि त्यावेळी त्यांनी या शब्दावरून मोदींनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला। खरं तर मराठीतला मुजरा आणि हिंदीतला मुजरा याच्यामध्ये खूप फरक आहे। हिंदीमधला जो मुजरा आहे त्याचा शब्द जर आपण डिक्शनरीत बघायला गेलो तर महफिल आदि में वेश्या का गाया जाने वाला गाना, झुक कर किया जाने वाला अभिवादन, अशा पद्धतीनं या मुजरा शब्दाचा अर्थ उत्तरेत होतो आणि त्या मुजरा शब्दाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केलेली होती। म्हणजे जो शब्द सभागृहामध्ये अजिबात चालत नाही, सभागृहाचं पावित्र्य भंग करतो, अनपार्लमेंटरी आहे, त्या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये मात्र जोरदार राळ उडवून दिलेली होती आणि ना त्याच्यावरून निवडणूक आयोगाची कुठली नोटीस आली, ना त्याच्यावरती कुठली कारवाई पंतप्रधान मोदींच्यावरती झाली। ऐका नेमकं सभागृहामध्ये काल काय घडलेलं होतं। एक बात उन्होंने इंसल्ट किया, वोटर को इंसल्ट किया, कांग्रेस को इंसल्ट किया, आरजेडी को किया, एसपी को किया, हर पार्टी जो गठबंधन के लोग थे, इवन टीएमसी के बारे में भी उन्होंने क्या कहा इसमें मैं बताता हूं। तो अगर इनको अपने वोट बैंक के सामने मुजरा करना है तो ये करो। अगर इनको अपने वोट बैंक के सामने मुजरा करना है, nothing will go on record. Nothing will go on record. No. House is not in order. House is not in order. Nothing will go on record. No, it will not go on record. No, I can't. It will not go on record. पहले उनको तो बैठाइए। अरे पहले उनको तो बैठाइए। Please, I urge every member to take his or her seat. Sir. देखिए आपको सुनना ही नहीं चाहते, तो वो आपके लोग आपको नहीं सुनना चाहते। नहीं, सुनिए सर, आखिरी में क्या बोले, अगर इनको अपने वोट बैंक के सामने मुजरा करना है तो ये करे। This will not go on record. No, this will not go on record. ये भाषा This will not. This is derogatory. This is defamatory. ये भाषा प्रधानमंत्री की है, of a mature leader. प्रधानमंत्री की भाषा है। मैं बोल नहीं करते। This will not go on record. This will not go on record. खरगे जी, लोकसभेच्या निकालानंतर सभागृहामध्ये विरोधकांचा आवाज, विरोधकांचे तेवर कसे बदलत चाललेले आहेत याचं चित्र काल पाहायला मिळालं आणि 4-5 उदाहरणं त्याची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिलं उदाहरण आहे पश्चिम बंगालमधून तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं। या महुआ मोइत्रा जोरदार बोलतात लोकसभेमध्ये म्हणून त्यांच्या सगळ्या बाजूनं त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यात आलं,
प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेण्याच्या आरोपावरून त्यांची CBI ED चौकशी झाली, त्यांच्या घराभरती जप्तीचा प्रयत्न झाला, त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 वेळा प्रचार करून आले, पण तरी देखील महुआ मोइत्रा या सगळ्या आव्हानांचा सामना करत लोकसभेमध्ये पुन्हा दाखल झाल्या आणि त्यांचं पहिलंच भाषण जे आहे ते थेटपणे हल्लाबोल करणारं होतं. महुआ मोइत्रांच्या भाषणाची सुरुवात झाली आणि त्याच वेळी सभागृहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उठले. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण संपल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच सदस्याचं भाषण ऐकायला ते थांबलेले नव्हते आणि त्यावरून महुआ मोइत्रा यांनी सुरुवातीला पंतप्रधान मोदींना एक आव्हान देखील केलं. डरो मत, तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये 2 वेळा प्रचारासाठी आलेला होता, आता 2 मिनिटं माझं भाषण तरी ऐकून जा. हा पहिला टोला महुआ मोइत्रा यांनी लगावला. निवडणूक आयोगावरती सुद्धा त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि आम्ही निवडणूक आयोगामुळं नव्हे तर निवडणूक आयोग असताना देखील निवडून आलो, अशा पद्धतीची स्थिती या निवडणुकीत होती. हा महुआ मोइत्रा यांचा टोला होता. मीडियाबद्दल सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं चित्र बदललेलं आहे आणि इतका सगळा मीडिया हाताशी असताना सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला याची आठवण करून दिली. काय नेमकं म्हणाले आपण ऐकूयात. Thank you. Honorable Speaker, sir, my esteemed colleagues in the 18th Lok Sabha, I stand here on behalf of my party. Mr. Prime Minister, Honorable Prime Minister, I would really request you, since you've been here for the better half of 1 hour, ये भी सुनते हुए जाइए सर, डरिए मत सर, डरिए मत. 2 बार आ गए सर. You came to my area twice during the campaign, sir. आज तो सुन के जाइए सर. Us as members of this opposition put on record that we won in spite of the EC, not because of it. The commissioners chosen by a government-dominated panel in willful disobedience of the Supreme Court turned a deaf ear to the most egregious violations of the Model Code of Conduct by the ruling party, by the Honorable Prime Minister with his hate-filled speeches and his divisive religion-based rhetoric. This country has been ashamed and disgusted by the language used against minorities during this campaign. महुआ मोइत्रा यांच्या पाठोपाठ अजून एक काल महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे पहिल्यांदाच वर्षभरानंतर मणिपूरचा आवाज देशाच्या संसदेमध्ये ऐकायला मिळाला. 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, अजूनही मणिपूरमधला हिंसाचार पूर्णपणे शांत झालेला नाहीये. मणिपूरमध्ये 2 खासदार निवडून येतात, त्यापैकी 1 खासदार काँग्रेसचे आहेत. बिमोल अकोजिम असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं, त्वेषानं रागारागानं ते सभागृहामध्ये बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला माझ्या आवाजामध्ये ती अस्वस्थता दिसत असेल, तो रोष दिसत असेल मणिपूरच्या जनतेचा, तर तुम्ही तातडीनं मणिपूरला भेट द्याल आणि जोपर्यंत तुम्ही मणिपूरमध्ये जात नाही तोपर्यंत फाळणीवरून काँग्रेसवरती आरोप करणं बंद करा. मी तोपर्यंत शांत राहीन, मी एक शब्दही बोलणार नाही जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या मुद्द्यावरती आपलं तोंड उघडत नाहीत. हा सुद्धा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवाद शिकवणाऱ्या पार्टीनं किमान एकदा मणिपूरमध्ये जाऊन मणिपूर हे आपलं आहे हे म्हणावं, अशी वेदनासुद्धा मणिपूरचे हे खासदार सभागृहामध्ये मांडत होते. काय म्हणाले ते ऐका. A nationalist party like the BJP will feel comfortable with their silence on the tragedy of Manipur. Keep your hands on your heart and think about the 60,000 people who are linguisting in relief camps. And those mothers, those widows, think of them. And then you talk about nationalism. Point is made. He made Only his point. then we will understand what this tragedy means. And Mr. Chairman, the hurt, the anger has thrown a nobody like me to be part of this temple of democracy. Beating the BJP cabinet minister, think about the pain. If you hear an anxiety, anguish and pain in my voice, please go back and see those 60,000 people linguisting in the relief camp. Don't talk about partition remembrance till you bring that. I would keep quiet the moment the Prime Minister opened his mouth and a nationalist party says that Manipur is part of India and we care for the people of that state. Only then I will accept what is nationalism in our face. Thank you, Mr. Chairman. राज्यसभेमध्ये
प्रोफेसर मनोज झा RJDचे खासदार आहेत, त्यांचं भाषण प्रत्येकच वेळी ऐकण्यासारखं असतं आणि कालच्या भाषणामध्ये अल्पसंख्याकांवरून ज्या पद्धतीचे आरोप संपूर्ण प्रचारामध्ये झाले त्याच्याबद्दलची वेदना त्यांनी मांडली आणि जाता जाता निवडणूक आयोगाची जी घसरलेली विश्वासार्हता आहे ती किती कमी झालेली आहे याच्यावरून एक जोरदार टोला देखील लगावला। इलेक्शन कमीशन की क्रेडिबिलिटी पे एक सर्वे हुआ, 28% लोगों का सिर्फ भरोसा है। इससे ज्यादा भरोसा तो पंचायत वेब सीरीज में फुलेरा के ग्राम प्रधान का है। लोगों को यह सोचना चाहिए। काल लोकसभेमध्ये बोलताना राजा जे DMKचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सरकारला चांगलंच धारेवर धरलं। खरं तर हे नाव तुम्हाला आठवत असेल, UPAच्या काळामध्ये जो टेलिकॉमचा घोटाळा झाल्याचा आरोप होता त्याच्यामध्ये राजा हे प्रमुख आरोपी होते आणि त्याचा देखील उल्लेख राजांनी केला की 1,76,000 कोटींचा आकडा त्यावेळी भाजपनं अचानक काढलेला होता। त्याचं उत्तर देण्यासाठी मी सभागृहामध्ये स्वतः तयार होतो, पण मला 40 दिवस बोलू दिलं नाही, नंतर मला जेलमध्ये टाकलं। खरं तर आत्ता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नॅरेटिव्हची चर्चा खूप होतीये, पण 2014च्या आधी 2G घोटाळ्याचं नॅरेटिव्ह आणि तो 1,76,000 कोटींचा आकडा नेमका कुठून आलेला होता याचं उत्तर जे आहे ते नंतर मिळालं। स्वतः विनोद राय यांनी सुद्धा कबूल केलेलं की हा आकडा जो आहे तो काल्पनिक होता। हे 2014च्या आधीचं नॅरेटिव्ह जे ओरिजिनल नॅरेटिव्ह होतं ते अशा पद्धतीचं होतं आणि त्यामुळं राजासारख्या खासदारांच्या बद्दल आपली प्रतिमा सुद्धा थोडीशी वेगळी असते। पण लोकसभेमध्ये अतिशय म्हणजे इंटेलेक्च्युअल डिबेटसाठी अभ्यासावं अशा पद्धतीचं हे भाषण होतं। तुम्हाला जर ही भाषणं मिळाली तर महुआ मोएत्रा राजा यांची भाषणं जरूर ऐका। आत्ता टाईम लिमिट असल्यामुळे आपण त्याचा थोडासा हिस्सा जो आहे तो ऐकवतोय, पण राजा यांनी त्या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःची वकिलीसुद्धा स्वतःच केलेली होती हायकोर्टामध्ये, तो स्वतः युक्तिवाद करताना दिसलेले होते। त्यामुळं अनेक लोकांच्या बद्दल आपली प्रतिमा जी आहे ती ज्या नॅरेटिव्ह मुळे म्हणजे ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह असतं त्यातून तयार होत असते याची सुद्धा जाणीव तुम्हाला होईल। How many people are sitting with your son and grandson? I do not know how many people are going to occupy. Fortunately, I have to salute the Prime Minister. He is having no issues. No issues. No issues. No. But nepotism, I leave it. What about the corruption? What about our charge about corruption? Sir, when corruption charges are leveled against the government, I have met chief ministers. Even I was the minister. I met the corruption charges. The parliament was not permitted for 40 days in 2G. I was not permitted to speak in the parliament. I made an application. When I was in, wait. Sir, whoever be the truth is truth. The number that has been, sir, the number that has been coined when 1,76,000 is not the product of Rahul. It's the product of Vinod Rai. Now your pet baby. Occupying the constitutional post. Mr. Raja. Occupying the constitutional post. Mr. Raja. How dare? Mr. Am I not Raja. entitled to say you conspirate? Mr. Raja. Am I not entitled to say you did a conspiracy Mr. Raja. to Mr. house the Raja. UPA government? Mr. Raja. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा दोनही सभागृहामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या निकालानंतर विरोधकांचा वाढलेला आत्मविश्वास या भाषणांमधून व्यक्त होतोय। संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं विरोधकांच्या भाषणातले हे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। काल सुद्धा राहुल गांधींनी जे भाषण केलं, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं पहिलं भाषण होतं आणि ते भाषण इतकं अस्वस्थ करणारं होतं सत्ताधारी पक्षाला की एकतर सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उठले, त्यांनी आक्षेप घेतला आणि पाठोपाठ जवळपास डझनभर मंत्र्यांनी राहुल गांधींच्या भाषणावरती आक्षेप नोंदवला। एका पाठोपाठ एक मंत्री उठत होते, राहुल गांधींना आक्षेप घेत होते आणि त्यामुळं एक प्रकारे राहुल गांधींचा शब्द आणि शब्द अगदी कान देऊन सत्ताधाऱ्यांना ऐकावा लागत होता। हेच चित्र जे आहे ते कालच्या भाषणामध्ये दिसलं। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? सभागृहामध्ये विरोधकांचा हा वाढलेला आवाज सरकारवरती नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होईल का? लोकशाहीच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडतील का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आणि कालच्या संपूर्ण भाषणांपैकी कोणाचं भाषण तुम्हाला सर्वाधिक आवडलं ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब देखील करा।